नमस्कार, मी संजय ठाकरे, गणित शिक्षक, जनता विद्यालय धाबा, कोंडाया महाराज, तालुका गोंडपिंपरी, जिल्हा चंद्रपूर. In mathematics second chapter 2 Pythagoras theorem, now the application of Pythagoras theorem. त्याचं अप्लिकेशन आपल्याला या ठिकाणी करायचं आहे. जसं या ठिकाणी एनी ट्रायंगल ABC जर आपण घेतलं आणि या ट्रायंगलमध्ये इथं फिगर काढलेली आहे, तर इथे अँगल C इज अन ॲक्यूट अँगल, देन AB square, this side AB square is equal to BC square plus AC square minus twice BC into DC. आणि त्याच्यानंतर सेकंड पार्ट आहे, या ठिकाणी एक्झाम्पल देऊन या ठिकाणी हे केलेलं आहे. इन ट्रायंगल ABC अँगल ACB this C angle is obtuse angle, then AB square is equal to BC square plus AC square plus twice BC into CD. एवढं जर लक्षात ठेवलं तर मग हा जो अपोलिनियस थेरम आहे तो या ठिकाणी आपल्याला प्रूव्ह करता येतो, कारण याच्यामध्ये तो पोर्शन या ठिकाणी दिलेला आहे. आता अपोलिनियस थेरम एवढंच लक्षात ठेवायचं आहे आपल्याला. इन एनी ट्रायंगल ABC इफ M इज द मिड पॉईंट, मिड पॉईंटच्या ठिकाणी समजा मीडियन आलं तरी आपल्याला अपोलिनियस थेरम यूज करायचा आहे. M इज द मिड पॉईंट ऑफ साइड BC, then AB square plus AC square is equal to twice AM square plus twice BM square from this figure. अशा प्रकारे फक्त हा थेरम लक्षात ठेवायचा आहे. त्याच्यानंतर याच्यावरचे जे एक्झाम्पल्स आहे ते एक्झाम्पल्स आपण बघणार आहोत. या ठिकाणी हा थेरम टेक्स्टबुकमध्येच दिलेला आहे आणि हे दोन एक्झाम्पल्स आहे त्याच्यावरून हे असं सॉल्व करायचं आहे. विद्यार्थ्यांनी थोडंसं लक्षात ठेवायचं आहे. त्याच्यानंतर आपण एक्झाम्पल्स बघणार आहोत इथले प्रॅक्टिस सेट 2.2 मधले. या ठिकाणी जसं फर्स्ट एक्झाम्पल आहे, इन ट्रायंगल PQR पॉइंट S इज द मिड पॉइंट ऑफ साइड QR. इफ PQ इज इक्वल टू 11, PR इज इक्वल टू 17, PS इज इक्वल टू 13, देन फाइंड QR. या ठिकाणी एवढंच लक्षात ठेवायचं. अशा प्रकारचं एक्झाम्पल जर आलं, या ठिकाणी डायग्राम नाही, काहीच नाही आहे आणि आपल्याला फाइंड करायचं आहे की हे एक्झाम्पल कशावरचं आहे. या ठिकाणी एनी ट्रायंगल दिलेलं आहे, या ठिकाणी राईट अँगल ट्रायंगल वगैरे म्हटलेलं नाहीत आणि डायग्राम काढल्यानंतर आपल्या लक्षात येते. या ठिकाणी PQR ट्रायंगल सांगितलं आणि PQR ट्रायंगल जो आहे अशा प्रकारे या ठिकाणी मी ड्रा केलेला आहे. आपण दिलेल्या माहितीनुसार आणि जी माहिती आहे एक्झाम्पलमध्ये ती या ठिकाणी फिलअप केली आणि हा ट्रायंगल काढला आहे PQR आणि S इज द मिड पॉईंट. मिड पॉईंट म्हटल्यानंतर ह्या दोन साईड या ठिकाणी इक्वल दाखवायच्या आहे. व्हॅल्यूज या ठिकाणी फिलअप केले आहे. या ठिकाणी मिड पॉईंट दिसलं किंवा मीडियन जर असं जर दिसलं तर आपल्या चटकन लक्षात आलं पाहिजे की या ठिकाणी अपोलिनियस थेरम आपल्याला यूज करायचा आहे आणि म्हणून या ठिकाणी लिहिलं आहे मी बाय अपोलिनियस थेरम. मग अपोलिनियस थेरम काय सांगतो बघा. या ठिकाणी ह्या ज्या दोन साईड आहेत त्याचा स्क्वेअरची सम आपल्याला घ्यायची आहे, मीन्स PQ स्क्वेअर. हेन्स बाय अपोलिनियस थेरम PQ स्क्वेअर प्लस सेकंड साइड मीन्स PR स्क्वेअर विच इज इक्वल टू, या ठिकाणी हे मीडियन आपल्याला घ्यायची आहे आणि त्याचा स्क्वेअर करून डबल करायचा आहे, मीन्स 2PS स्क्वेअर. देन प्लस या ठिकाणी ही जी साईड आहे ज्याचा मिड पॉईंट दिलेला आहे त्याचा हाफ पोर्शन घेऊन त्याचा स्क्वेअर करून आपल्याला डबल करायचा आहे, मीन्स ट्वाईस या ठिकाणी QS स्क्वेअर, ट्वाईस QS स्क्वेअर. एवढं आपल्याला लक्षात ठेवायचं आहे, पाठ करून ठेवायचं आहे. आता व्हॅल्यूज आपल्याला पुटअप करायचे आहे बघा. व्हॅल्यू समजा या फिगरमध्ये जर आपण व्हॅल्यू जर पुटअप करून घेतल्या तर आपल्याला प्रॉब्लेम सॉल्व करायला इझी जाते. या ठिकाणी PQ ची व्हॅल्यू 11 आहे
आणि म्हणून ती व्हॅल्यू या ठिकाणी मी फिलअप करतो 11 स्क्वेअर प्लस PR². PR ही 17 आहे, 17चा स्क्वेअर होईल विच इज इक्वल टू 2 इंटू PS². PS ची व्हॅल्यू इज गिवन दॅट इज 13, 13चा स्क्वेअर प्लस 2 इंटू या ठिकाणी QS ही व्हॅल्यू दिलेली नाही, मीन्स 2QS² हे जसेच्या तसंच राहील. आता याला सॉल्व करा. याच्या 11चा स्क्वेअर आपल्याला माहीत आहे आणि तो 121 आहे आणि प्लस 17चा स्क्वेअर 289 विच इज इक्वल टू 2 इंटू 13चा स्क्वेअर 169 प्लस 2 इंटू QS² हे जसंच्या तसंच राहील. त्याच्यानंतर या दोन्ही याला ॲड करा. ॲड केल्यानंतर बघा 9 + 1 मीन्स 0, 10चा 0 घेतला कॅरी 1, 1 इंटू 1 + 2 मीन्स 3, 3 + 8 मीन्स 11, 1 कॅरी 1, 1 + 1 2, 2 + 2 मीन्स 4, 410 विच इज इक्वल टू 2 इंटू 169 मीन्स 338 प्लस 2 इंटू QS². तर या ठिकाणी 2S² आपल्याला QS काढायचा आहे. इथं ॲड केलेला आहे, याला इकडे आणतो बघा मी. 410 मायनस 338 इज इक्वल टू 2 इंटू QS². या ठिकाणी सबस्ट्रॅक्ट करा. सबस्ट्रॅक्ट केल्यानंतर हे आन्सर बघा किती येते, तर हे 72 येणार विच इज इक्वल टू 2 इंटू QS². साईड मी चेंज करून घेतो. साईड चेंज केल्यानंतर 2 इंटू QS² इज इक्वल टू 72. त्यानंतर हे 2 आहे, इकडे डिवाईड करून घेतो बघा. हेन्स QS² इज इक्वल टू 72/2. 72ला 2ने जर डिवाईड केलं तर आपल्याला आन्सर मिळेल QS² इज इक्वल टू 36. त्याच्यानंतर आपल्याला मिळेल QS इज इक्वल टू, याचं अंडर स्क्वेअर रूट काढा, ते 6 येईल. याला रिझन टेकिंग स्क्वेअर रूट, स्क्वेअर रूट्स काढल्यानंतर QSची व्हॅल्यू आपल्याला मिळाली ही 6. क्वेश्चन आपला असा आहे की QRची व्हॅल्यू आपल्याला फाइंड करायची आहे आणि QR हा यस पॉईंट हा QRचा मिड पॉईंट आहे आणि म्हणून QRची व्हॅल्यू याच्या डबल राहणार आहे. मग तसं आपल्याला या ठिकाणी लिहून घेतो मी की पॉईंट यस इज एक्झाम्पलमध्ये दिलेला आहे इज द मिड पॉईंट ऑफ साइड QR. साइड QRचा तो मिड पॉईंट आहे अँड हेन्स दिस QR इज इक्वल टू 2 इंटू QS विच इज इक्वल टू 2 इंटू 6 and hence QR is equal to 6 to the 12. या ठिकाणी कोणत्याही प्रकारचे युनिट नाही आणि म्हणून आपण जसंच्या तसंच ठेवायचं आहे. QR is equal to 12 युनिट, ठीक आहे, किंवा फक्त 12 लिहायचं आहे. त्याच्यानंतर सेकंड एक्झाम्पल बघू आपण. सेकंड एक्झाम्पलमध्ये बघा, इन ट्रायंगल ABC, AB is equal to 10, AC is equal to 7, BC is equal to 9. Then find the length of median drawn from point C to side AB. जो अशा प्रकारचा जो हा मीडियन आहे, जसं या एक्झाम्पलमध्ये आपण PS घेतलं होतं, याची व्हॅल्यू फाइंड करायची आहे. आता जसं आपण सॉल्व केलं त्याच पद्धतीनं आपल्याला सॉल्व करता येईल, ठीक आहे, तेवढं काही हार्ड नाही आहे. आणि थर्ड एक्झाम्पलमध्ये पायथागोरसचा थेरम या ठिकाणी यूज करून आपल्याला हे सॉल्व करता येईल. मी या ठिकाणी डायरेक्ट फोर्थ एक्झाम्पल घेतो बघा. फोर्थ एक्झाम्पलमध्ये या ठिकाणी डायरेक्ट दिलेलं आहे
In triangle ABC triangle, M is the midpoint of side BC. If AB square plus AC square या दोन्ही याचा स्क्वेअर करून त्याची व्हॅल्यू दिलेली आहे ॲड करून 290 सेंटीमीटर या ठिकाणी दिलेली आहे बघा. हे एक्झाम्पल आणि ही फिगर पण आहे. याच्यावरून आपल्याला AM ची व्हॅल्यू दिलेली आहे. AM हा मीडियन 8 सेंटीमीटर. फाइंड BC टोटल ही जी BC आहे ती पण आपल्याला त्याची व्हॅल्यू काढायची आहे. या ठिकाणी मी हे घेतो एक्झाम्पल फोर्थवाला एक्झाम्पल नंबर 4. या ठिकाणी तो ट्रायंगल जसंच्या तसा या ठिकाणी मी काढून घेतला बघा. ट्रायंगल ABC या ठिकाणी मीडियन घेतलेला आहे AM त्याची व्हॅल्यू 8 आणि या दोन्ही याची स्क्वेअरची सम ही 290 सेंटीमीटर स्क्वेअर. या ठिकाणी BM प्रथम अगोदर आपण BMची व्हॅल्यू काढणार त्याच्यानंतर डबल करून BCची व्हॅल्यू काढायची आहे. आता इन धिस ट्रायंगल ABC पॉइंट M इज द मिड पॉइंट ऑफ साइड BC असं दिसल्याबरोबरच आपलं लक्षात आलं पाहिजे. हेन्स बाय अपोलोनियस थेरम आपल्याला यूज करायचा आहे. थेरम असा आहे की AB स्क्वेअर प्लस धिस AC स्क्वेअर इज इक्वल टू ट्वाइस AM स्क्वेअर प्लस ट्वाइस BM स्क्वेअर. आता व्हॅल्यूज पुटअप करून घ्या. या ठिकाणी डायरेक्ट या दोघांची व्हॅल्यू या ठिकाणी दिलेली आहे, त्याची ॲडिशन या ठिकाणी दिलेली आहे, सम दिलेली आहे 290 विच इज इक्वल टू 2M स्क्वेअर. या ठिकाणी 2AM स्क्वेअर आहे, 2 तसंच राहील इंटू AM स्क्वेअर मीन्स या ठिकाणी 8 आहे, 8 स्क्वेअर होईल आणि प्लस 2 इंटू BM स्क्वेअर. and hence 290 is equal to 2 into 8 square means 64 plus 2 into BM square, and hence 290 is equal to 2 into 64 is equal to 128 plus 2 into BM square. आता हे 128 हे इकडे घेऊन चला means 290 minus 128 is equal to 2 into BM square. त्याच्यानंतर मायनस करा. मायनस केल्यानंतर आपल्याला मिळेल आन्सर. हे मायनस जर केलं तर आपल्याला मिळतं 162 इज इक्वल टू 2 इंटू BM स्क्वेअर. आता मी साईड चेंज करतो, एक्सचेंज करून घेतो. हेन्स 2 इंटू BM स्क्वेअर इज इक्वल टू 162. आता 2ने इथं मल्टिप्लाय करून आहे, 2ला इकडे घेऊन गेलो आपण तर डिवाइड होईल आणि म्हणून आपण लिहू शकतो BM स्क्वेअर इज इक्वल टू 162 अपॉन 2. 2नं डिवाइड जर केलं तर आपल्याला BM स्क्वेअर इज इक्वल टू 2 8 जा 16, 2 1 जा 2. अशा प्रकारे BM स्क्वेअर इज इक्वल टू 81. या ठिकाणी आता स्क्वेअर रूट घेऊन घ्या. टेकिंग स्क्वेअर रूट्स ऑफ बोथ साइड्स. स्क्वेअर रूट काढल्यानंतर आपल्याला याचं आन्सर मिळेल BM स्क्वेअर. स्क्वेअर राहणार नाही आता. BM इज इक्वल टू 81चं स्क्वेअर रूट 9 आणि म्हणून अशा प्रकारे आपल्याला BMची व्हॅल्यू काढता आली, ही 9 आली. आता या ठिकाणी युनिट सेंटीमीटर आपल्याला यूज करायचं आहे. आता आपल्याला माहीत आहे की M इज बट M इज द midpoint. M is the midpoint of side BC, and hence BC is equal to 2 into
BM, which is equal to 2 into BM means 2 into BM means 9, which is equal to 2 9 the 18, and hence BC is equal to 18 centimeter. This is the final answer. Thank you.